नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील मास्टरमाइंड वाल्मिक कराड या मंत्र्यामुळे अडचणीत आलेले, तसेच कृषी खात्यातील 200 कोटी रुपयाच्या कथित घोटाळा प्रकरणी ऑफिस ऑफ प्रॉपर्टीमुळे मंत्रीपद गमवावं लागलेल्या धनंजय मुंडे निवांत होते। पण याच निवांतपणामुळे कंटाळलेल्या मुंढेंनी एक जाहीर सभेमध्ये उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडे आपल्याला काम द्या अशी मागणी केली होती। हीच मागणी अखेर अजित पवारांनी पूर्ण केली आहे। मंत्रीपद गमवल्यानंतर धनंजय मुंढेंनी मला काहीतरी काम द्या अशी मागणी तेव्हा केली होती। मुंढेंना पुन्हा मंत्रीपद दिलं जाणार अशी चर्चाही होती, पण ही केवळ चर्चाच ठरली होती। मुंढेंना पुन्हा मंत्रिपद बसवण्याबाबत अजित पवारांनी सावध पवित्रा घेतला होता, पण आता त्याच धनंजय मुंढेंना अजित पवारांनी कामाला लावलं असं बोललं जातंय। सध्या राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकाचा प्रचार सुरू झालाय। त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे। या यादीत धनंजय मुंढेंना समावेश करण्यात आलाय। स्टार प्रचारकांच्या यादीत 5व्या क्रमांकावर धनंजय मुंढेंना संधी देण्यात आली आहे। म्हणजेच अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि हसीन मुश्रीफ या वरिष्ठ नेत्यांनंतर धनंजय मुंढेंना स्टार प्रचारक म्हणून स्थान देण्यात आलंय। अशा एकूण 40 स्टार प्रचारकांची यादी राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केली आहे। यामध्ये मंत्रिपद नाकारलेल्या काही आमदारांचाही समावेश आहे। म्हणजेच आता पक्षाचे उमेदवार निवडून आणायची यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे। म्हणजेच नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या स्टार प्रचारकांची यादी मंत्रिपद नाकारलेल्या 3 आमदारांचाही यामध्ये समावेश करण्यात आलाय। यामध्ये धर्मराव आत्रम आणि संजय बनसोडे आणि अनिल भाईदास पाटील यांचाही समावेश करण्यात आलाय। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राइब करा।